गुड मॉर्निंग तायडे. गुड मॉर्निंग. क्या बात आहे, आज सकाळी सकाळी तुला माझी आठवण आली. हो रे, कसा आहेस तू? मी अजिबात ठीक नाही. मला तुझा खूप राग आलाय. का, मी काय केलं? काय केलं म्हणजे? बरी रिहर्सलला येतेस तू आणि मला न भेटता जाते. तायडे, दिस इज नॉट फेअर. अरे तू उशिरा येतोस ना, मग तू येईपर्यंत थांबले तर मला पण घरी जायला उशीर होईल, म्हणून मी वेळेत निघते. जाऊ दे का, आता उगाच कारण देत नको बसूस. लग्न झाल्यापासून तू विसरलीस मला. नितेश, काही काय बोलतोय? अरे तू खरंच इतका उशिरा येतोस, मी कसं थांबू? त्यापेक्षा तू वेळेत येत जा ना. हो, आत्ता आलं माझ्या लक्षात. हे सगळं तुला आईने सांगितलं ना, की हा घरी उशिरा येतो, नीट जेवत नाही. तायडे, आता तूच मला समजून घे. ऑफिसमध्ये ना खूप काम असतं. हो, मी तुला काही म्हणाले का यावर? अगं तू काही म्हटलं नाहीये, तरी पण मी सांगतोय, नाही तर लगेच तू लेक्चर द्यायला सुरू करशील. हवं तर तू जेजूंना विचार, आत्ताच ते ऑफिसमध्ये आले. हॅलो हॅलो. तू काय म्हणालास? अगं मी म्हटलं की आत्ताच जिजू ऑफिसमध्ये आले, त्यांना विचार मी कसं काम करतो ते. राजवीर ऑफिसला आलेत? हो का ग? हॅलो तायडे. हॅलो. नाही अरे, पण रात्री. अगं रात्री उशिरापर्यंत ते ऑफिसमध्ये काम करत होते, मग नंतर गेले असतील ना घरी. नाही पण ते रात्री घरी नाही आले. काहीतरीच काय बोलते ताई. अगं ते घरी गेले नसते तर मग कपडे बदलून कसे आले असते? कपडे बदलून आलेत म्हणजे? अगं म्हणजे कालच्या कपड्यात नाहीत ना. म्हणजे काय झालं असेल, काल तू गाढ झोपेत असशील किंवा ते घरी आले असतील आणि सकाळी उठून कपडे बदलून निघाले असतील, तुला कळलं सुद्धा नसेल. हॅलो तायडे. नितेश, मी तुला नंतर करते. ओके ओके ठीक आहे. बाय बाय. रिसर्च करा, नवीन ट्रेंड्स काय त्याचा विचार करा, सगळ्या एज ग्रुपच्या लोकांचा सर्वे करा आणि मग डिझाईन्स बनवा. आय वॉन्ट रिझल्ट्स. ओके? हो सर. सर, नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय असू शकतात याचे मी मेल तुम्हाला केले. बघितलं मी ते सगळं युजलेस आहे. काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करा, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जर युनिकनेस नसेल तर नवीन कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट नाही होणार. सो द वे पुढच्या 2 दिवसात या गोष्टीवर मला काम झालेलं पाहिजे. हो सर, मी लक्ष घालतो नक्की. आणि रॉ मटेरियलचं काय झालं? अभ्यंकरांशी बोलणं झालं? सर, त्यांच्याशी बोललोय मी. राजवीर, काल तुम्ही घरी नाही आला, निदान एक कॉल तरी करायचा होता. मीटिंग इज ओव्हर. राजवीर, का असं वागला? म्हणजे तुम्ही मला साधा एक फोन पण नाही केलाय. काल रात्री केला होता फोन मनवा मी तुम्हाला. हो, पण तेव्हा तुम्ही मला काय म्हणालेलात की तुम्हाला यायला उशीर होणार आहे. मी तुमच्याशी काहीतरी बोलत होते तर तुम्ही फोन कट केला. समोरचा माणूस बोलत असताना असा फोन कट करायचा असतो का? कामात होतो मी. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही मला फोन करून म्हणालेला उशीर होणार आहे, पण तुम्ही घरीच नाही आलात. मग निदान एक कॉल करायला हवा होता की नाही? आणि कुठे होता तुम्ही रात्रभर? कपडे कुठे बदलले? काय करत होता तुम्ही? म्हणजे मी आता काय करतो, कुठे जातो, ऑफिसला काय करतो, काय नाही करत, हे सगळं मी तुम्हाला विचारून ठरवायचं का मनवा? नाही म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. नाही, तुम्हाला काय म्हणायचं होतं ते आलंय माझ्या लक्षात. झाले तुमचे प्रश्न विचारून. झाले तुमचे प्रश्न विचारून. गुड. मग आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्यावर सारखी नजर ठेवायला मी तुमच्या शाळेतला स्टुडंट आहे का मनवा? हे करू नको, ते करू नको, इथे जा तिथे जाऊ नको, काय चाललंय? नाही, आणि असं असेल ना तर उद्यापासून ऑफिसला सुद्धा घ्यायला आणि सोडायला यायचं मला. मी असं का बोलतोय? मला काळजी वाटत होती म्हणून आले मी ऑफिसला.
हे ऑफिस आहे कळत आहे ना तुम्हाला? मग ऑफिसमध्ये कसं वागतात हे नाही कळत. कंपनीच्या मालकाची बायको डोमेस्टिक भांडणं सोडवायला ऑफिसमध्ये आली तर उद्या सगळ्या स्टाफने काय करायचं ते पण भांडणं घेऊन येतील सगळे सोडवायला इकडे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, घरातली भांडणं घरात सोडवायची असतात, ऑफिसमध्ये नाही. एवढं साधं कळत नाही तुम्हाला. उद्या कंपनीचे शेअर्स तुमच्या नावावर होणारे, ओनर असणारा. मग एका कंपनीचा ओनर असा वागतो तुमच्यासारखा. आता रडायला काय झालं मनवा? काय चुकीचं बोललो मी? मनवा, स्टॉप क्राईंग प्लीज. मनवा, एक गोष्ट प्लीज नीट लक्षात ठेवा. ही एक वेल डिसिप्लिन्ड ऑर्गनायझेशन आहे. इथे तुम्ही किंवा मी मनाला येईल तसं वागलेलं नाही चालत. प्लीज अंडरस्टँड. ठीक आहे, नेक्स्ट टाइम नीट लक्षात ठेवा. मनवा, मनवा प्लीज स्टॉप क्राईंग. हे ऑफिस आहे माझं मनवा. इथे तुम्हाला असं रडताना कोणी बघितलं तर स्टाफला काय वाटेल मनवा? प्लीज. सॉरी, मी जाते. मनवा, मनवा मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालंय मनवा? मी असं काय चुकीचं वागलोय किंवा बोललोय की एवढा राग आलाय तुम्हाला माझा? मनवा, तुमच्याशी बोलतोय मी. चुकलं माझं. मी ऑफिसमध्ये यायला नको होतं. यापुढे मी नाही येणार ऑफिसला. ऑफिसला येऊ नका असं म्हटलंय का मी? आणि यायचंय की नाही हे आत्ताच ठरवू नका. पुढे यावं लागेल तुम्हाला. आपल्या कंपनीचा शेअर होल्डर असणार आहात तुम्ही. मनवा, मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही काहीच बोलत नाहीये. काय झालंय तुम्हाला? एवढा कसला राग आलाय? नाही, मी रागवले नाही. मग असा चेहरा पाडून का बसलात तुम्ही? मी खरंच सांगते, मी नाही रागवले. तुम्हाला हवं तर मी. काय मला हवं तर काय? नाही, काय नाही. बोला. मी तुम्हाला जेवायला वाटते. नाही, बाहेर झालंय माझं. हो, खरंच झालंय. ठीक. ठीक नाहीये मनवा. तुमचा चेहरा बघा कसा झालाय. जाऊ दे ना, आपण नको बोलूया या विषयावर. हो, पण तुम्ही दुसरं तरी कुठे बोलताय? का असं करताय मनवा? आणि मुळात तुम्हाला माझ्याशी बोलायचंय की नाही? काल का असं केलं तुम्ही? रात्री घरी नाही आलात. मी फोन केला तर नीट बोलला नाहीत. अर्धवट बोलून फोन कट केला. तुम्हाला माहिती आहे ना कामाचा लोड किती असतो. प्रत्येक वेळी नाही बोलता येत नीट. आणि तर उद्या मी कलकत्त्याला जाणार आहे 4 दिवसांसाठी. तुम्ही कलकत्त्याला जाताय? हे कधी ठरलं? नाही, जात नाहीये कलकत्त्याला मी. पण समजा असा कुठे गेलो आणि कॉन्फरन्स मध्ये असलो आणि तुमचा कॉल आला, मला घेता येणार आहे का? आणि समजा मी उचलला तर मला नीट बोलता येणार आहे का फोनवर? मग याचा अर्थ असा होतो का की माझं तुमच्यावर प्रेम नाही? आणि अजून झोपला नाही तुम्ही?
मला नाही येत झोप तुम्ही नसलात की. काल पण रात्रभर जागे होते, एक सेकंदही झोपले नाहीये. मग माहेरी माझ्याशिवाय 4-4 दिवस जातात, तेव्हा येते झोप? तेव्हा नाही लागत मी? आणि म्हणवा मी काल घरी आलो नाही म्हणून एवढं बोललात मला, आणि आता मी जवळ येण्याचा प्रयत्न करतोय तशा लांब जात आहे माझ्यापासून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी, मला उशीर झाला उठायला. इट्स ओके. हे घ्या, चहा आणलाय तुमच्यासाठी. तुम्ही कशाला आणलात? मी घेतला असता ना. का? नवऱ्याच्या हातचा चहा चालत नाही तुम्हाला? असं म्हणाले का मी? हो, पण चालतो असं तरी कुठे म्हणाले तसं. घ्या, चहा गरम प्यायचा असतो, थंड नाही. छान झालं. थँक्स. नाही पण खरंच मी खाली येऊन घेतला असता. ऍक्च्युली मी ब्रेकफास्ट सुद्धा आणणार होतो तुमच्यासाठी, पण मी खाली गेलो. आणि पण कशाला? कारण अजूनही तुमचा राग गेला असं वाटत नाहीये मला. हो ना? नाही, असं काही नाहीये. नक्की? म्हणून मी ओळखत नाही का तुम्हाला? काल झोप लागली? हो. पण बराच वेळ जाग्याच होता ना तुम्ही? तुम्हाला कसं माहित? माझं लक्ष होतं तुमच्याकडे. तुम्हाला झोप लागत नव्हती का? परवा माझ्यामुळे झोप नाही लागली ना तुम्हाला? मग तुम्ही झोपल्याशिवाय मी कसा झोपू? बरेच दिवस झाले पण बाहेर नाही गेलो ना कुठे फिरायला. जाऊयात? चालेल. मला पण जायचंय, पण वर्कलोड खूप आहे. तो एकदा कमी होऊ द्या, मग नक्की जाऊ. तुम्ही सुद्धा सगळ्यातून लवकर फ्री व्हा, मग जाऊ आपण. हा, म्हणजे आता फक्त पथनाट्याचंच टेन्शन आहे. बरी आठवण झाली. तुम्ही कधी येताय पथनाट्य बघायला? येतो, वेळ मिळाला की येतो. असं किती वेळ लागतोय पथनाट्य बघायला? या ना लवकर, म्हणजे मग मला पण कळेल आमचं पथनाट्य कसं झालंय. वर्कलोड आहे तुम्हाला बोललो ना, तो कमी झाला की येतो. काय आमच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन चालू आहे. रोज नवीन ऍप्स लॉन्च होत आहे, भरमसाठ डिस्काउंट देतात कस्टमर्सला. सो आम्हाला बघायला लागतं की आपला कस्टमर आपल्याकडे कसा टिकून राहील. आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये जनरली 2 महिन्यात कुठलंही डिझाईन जुनं होतं. त्यामुळे आता परत नवीन एथनिक रेंज लॉन्च करायची. गुढीपाडवा येतो जवळ, मोठं चॅलेंज. तुम्ही एवढी मेहनत घेताय ना, सगळं ठीक होईल. बरं, नितेशचं काम कसं चाललंय? चाललंय, चांगलं चाललंय. म्हणजे प्रोग्रेस दिसते. बाकी बघू. काल मला तुमची एवढी काळजी वाटत होती, मग शेवटी नितेशला फोन केला तेव्हा तो मला म्हणाला की तुम्ही ऑफिसला आलात. नितेशने सांगितलं. बरं ठीक आहे, मी आता फ्रेश होते. चालेल. हॅलो. हॅलो आई, बिझी आहेस? नाही ग, बिझी कसली? नेहमीचीच घरची कामं चालू आहेत, बाकी काही नाही. आणि काय ग, आज आईची सकाळी सकाळी कशी काय आठवण आली तुला? एरवी 10 फोन केले तरी सुद्धा कॉल बॅक करत नाहीस तू. आई अगं ऐक ना, मी बोल ना, ऐकते मी.
काय अगं बोल. हे बघ मनू, तुला जर का आता आठवत नसेल ना तर नंतर सांग मला. हा मी काय म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐक. उद्या संक्रांत आहे आणि लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत आहे. तुला वाण द्यायचंय मला आणि घरात हळदी कुंकू सुद्धा ठेवलंय. उद्या नक्की यायचंय आणि राहायलाच यायचंय, कळलं का? काय ग, मी बोलू का राजवीरशी? बरं ठीक आहे, मी तुला नंतर कळवते. नंतर बिंतर काय नाही, आत्ताच्या आत्ता सांग मला. आणि तुला बोलता येत नसेल तर मी बोलते राजवीरशी, खरंच. नाही, मी बोलते. बरं ठीक आहे, तू बोल त्यांच्याशी आणि मला कळव. हो हो, बरं ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. हा, बाय बाय. कोणाचा फोन होता? आईचा होता. ओके. राजवीर, मला 1 दिवसासाठी माहेरी जायचं होतं. पथनाट्याच्या रिहर्सलला ना? नाही, ऍक्च्युली मकर संक्रांत आहे ना. आई म्हणत होती की लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे तर घरीच ये. आणि मला सुद्धा आईची आठवण येते. असं काही असतं का, पहिली संक्रांत वगैरे असं? हा म्हणजे असतं ना, हळदी कुंकू वाण देणं असं सगळं असतं. अच्छा, ठीक आहे, जा तुम्ही, पण एकाचे 2 दिवस करू नका मागच्या वेळेस सारखं. असं काय करता, एकदाच झालं होतं ना तसं. जाऊ ना मग नक्की. येस. तुम्ही पण येता का मग माझ्या बरोबर? नाही, या वेळेला नाही जमणार. ठीक आहे, निघू मी, उशीर होतोय. बाय. बाय. अहो ऐका ना, आज काही काम आहेत का तुमचे? कामं म्हणजे 2-4 कामं आहेत गावामध्ये. वाटलंच होतं मला. तुम्ही कसं रिकामे बसणार? तुम्हाला गप्पा मारायला कोणी ना कोणीतरी लागतच ना. काय प्रकरण काय? नाही, आज नेमकं माझ्या गप्पांवर गाडी घसरली आहे म्हणून म्हटलं. मनूचा फोन आला होता. अरे वा, आज सकाळी सकाळी फोन. काय म्हणत होती? नाही, तिने फोन सहजच केला होता, पण मी तिला बोलवून घेतलं. कशाला? कशाला काय, उद्या संक्रांत आहे आणि लग्नानंतरची तिची पहिली संक्रांत. वाण नको का द्यायला तिला? अरे वा, पण संक्रांतीचं तुमचं तुम्ही बघून घ्या, नाहीतर दरवर्षीप्रमाणे मलाच बसवशील लाडू वळायला. तुम्ही ना माझं काही ऐकूनच घेत नाही. सॉरी. बोल, काय झालं? ऐका, तुम्ही लगेच बाजारात जा, मला काही गोष्टी आणायच्या संक्रांतीसाठी बाजारातून. तरीच म्हटलं, आज सकाळी सकाळी तू माझं शेड्यूल कसं काय विचारलंस? तुझं बरं आहे आरती, इतर वेळी नवऱ्याला विचारत सुद्धा नाही. काय? पण असं काही काम असलं ना की नवरा बरोबर सापडतो तुला. तसं नाही हो, मी दरवेळेस माझी सगळी कामं करते की नाही. मला आता घरात खूप काम आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं. बरं ठीक आहे, मला यादी दे, मी जाऊन येतो. यादी वगैरे द्यायला खरंच वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाजारात जा, तिथून मला फोन करा, मी तुम्हाला सगळं काही सांग. बरं ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मनवा जरी आपल्या घरी राहायला येणार असली ना तरी सुद्धा ती गेल्यानंतर आपण तिच्या घरी जायचंच. कशाला? कशाला काय, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या घरी आपण एकदाही गेलो नाही. बरं दिसतं का? आरती, जायला काही हरकत नाही, पण जाऊ ना नंतर कधीतरी. नंतर बिंतर नाही, माझं प्लीज ऐका. आपण जायचं म्हणजे जायचं. मनूचं सगळं सुरळीत चाललं की नाही हे बघायला जायचं तुला, बरोबर ना? नाही हो, तसं नाही. आरती, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, असं टेन्शन घेणं सोडून दे प्लीज. आणि मोठी झालीत आपली मुलं, सगळं कळतं त्यांना. ठीक आहे. हे बघ, पण याचा अर्थ असा नाही की आपण जायला नको. आपण जायलाच हवं. पण मला सांग, माई यात्रेला गेल्या होत्या ना, त्या आल्या परत? नाही, अजून नाही आल्या. ठीक आहे, त्या आल्या ना की मग आपण जाऊ. म्हणजे मनवा राजवीर सोबत माईंना सुद्धा भेटता येईल. चालेल. आणि हो, सामान आणायला जातो मी थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आत्ता जा. चला उठा, उठा ना. अगं जातो ना थोड्या वेळाने.
तुम्ही ना माझा कधीच ऐकत नाही हा. बरं बरं बाई, निघतो. पेपरचं शेवटचं पान राहिलंय तेवढं वाचतो आणि निघतो. चालेल? नक्की जा. हा. बघा हा. हो, नक्की ना. नक्की जातो. मी माझी कामं संपवते. चला. येस. सर काय झालं? या ऑफिसमध्ये कशासाठी येतोस? सर म्हणजे कशासाठी येतोस ऑफिसमध्ये? सर कामासाठी. कसलं काम? माझ्या प्रोजेक्टचं काम. त्याचं काय? सर काय झालं? प्रश्न मी विचारणार, तू उत्तर द्यायचीस. सॉरी, माझं काही चुकलं का? या ऑफिसमध्ये येत जा असं का सांगितलं? सर शिकण्यासाठी नवीन इनपुट्स मिळतील म्हणून. मग पडला फरक कामात तुझ्या? हो सर, खूप चांगला फरक पडलाय. आणि मी काय मदत करणार आहे या कामात तुझी? इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस प्लॅनसाठी. म्हणजे तुझं हे प्रोजेक्ट माझ्यावर डिपेंड आहे, बरोबर? मग इथे काम करायला यायचं, माझ्यावर नजर ठेवायला नाही. इथे यायचं, काम करायचं आणि घरी जायचं. मी इथे आल्यावर काय करतो, कोणाशी बोलतो, कधी येतो, कधी जातो, कपडे बदलून येतो की नाही हे तुझ्या ताईला नाही सांगायचं. कळलं? यापुढे परत एकदा जरी असं झालं ना. सॉरी सर. आउट. आउट.